ತಲೆ ಮೇಲೆ ಆಗಾಯು ಮುತ್ತೋ ನಾನೇ ತಪ್ಪುಂ ನಾನೇ ರೈಟುಂ ನಾನೇ ತಪ್ಪಕ್ಕೂ ರೈಟಕ್ಕೂ ಅಪ್ಪೆನ್ ನಾನೇ
आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष बिशप अम्ब्रोस रिबल्लो, Apostolic Administrator of Diocese of Aurangabad, सन्माननीय फादर विल्फ्रेड सल्दाना, सन्माननीय फादर स्टीफन अल्मेडा व्यवस्थापक, सन्माननीय फादर सिंधु चिरमेल उपव्यवस्थापक, Sister Cheryl, the principal of the school, उपस्थित धर्मगुरु, धर्म भगिनी, शिक्षक वृंद, पालक बंधू भगिनीनो, हितचिंतकांनो आणि माझ्या प्रिय शाळेच्या मुली मुलांनो, जेव्हा फादर सिंधूने मला या शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी आमंत्रण दिले तेव्हा मला माझ्या भूतकाळाचा आठवण आला. 1975-76 वर्षामध्ये परसोडा, भिवगाव, बोरसार, बिंगी, कंडाला, कारखाना या परिसर मी सायकलवर फिरलेले आहे. या एरियाविषयी मला माहीत आहे आणि त्या काळामध्ये जे काय अनुभव आले आणि ह्याच्याविषयी जे काही स्वप्न आहे, त्या काळाचा खंडाला आणि आजच्या खंडाला काय आहे त्याच्याविषयी बोलू इच्छित होतो, परंतु बोलले तर खूप आहे म्हणून मी तो शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. ते असे आहे. सजली माझी सुंदर होळी एंजल शाळा, मुलांना भरतो येथे रोज मेळा. आज केली सुंदर ही सजावट, कला गुणांचा हा कलागट, लावला मुलांनी स्नेह संमेलनास हातभार, झाला सुंदर अति उपहार. प्रबोधनात्मक हा सदाचार, होळी एंजल उच्च विचार, शाळा झाली बाल संसद, भविष्यातील होईल दिल्ली संसद. होळी एंजल हीच पोषण शक्ती, नव्या पिढी संस्कार भक्ती. माझी माती माझा देश, कानकर हाक महाराष्ट्र देश. ये देश शिक्षण गुणवत्ता विकास, होली एंजल की शाळा झकास. वाचन, लेखन, इंग्रजी संभाषण लाभले मुलांना दिव्य पोषण. बघता बघता चीनी बांबू प्रमाणे वाढले हे विद्यार्थी प्रमाण व सुंदर शाळा झाली निर्माण. आता आपण पण भाग घेऊ शकतो असं आहे. होळी एंजल ज्ञानासाठी खंडाळाच्या घाटासाठी, ज्ञानासाठी खंडाळाच्या घाटासाठी. होळी एंजल झाले येथे
खंडाळाच्या गावासाठी आपण एकत्र म्हणू, ज्ञानासाठी 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 ज्ञानासाठी, खंडाळाच्या घाटासाठी. होळी एंजल झाले येथे खंडाळाच्या गावासाठी. शाबाश माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता मी इंग्लिश माध्यम शाळेचा इतिहास इथे कसा आहे सुरुवात केली म्हणून सांगतो. 1975 वर्षामध्ये परसोडा फॅक्टरी सुरू झाले. 1975 जून महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये परसोडा फॅक्टरी मधून 8-10 लोक त्या काळामध्ये बोरसा चर्च मध्ये फादरांना भेटायला आले. फादरांना बोलले की आमच्या गावामध्ये कारखाना आलेले आहे, आमच्या लेकरांना इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण घ्यायचे आहे, आपण काहीतरी करू शकेल का? 1-2 दिवसात करता येत नाही, त्याच्याविषयी विचार करता येईल असं बोलले. आणि 1976 सुरुवातील कारखाना जवळ त्या काळाच्या फादर कुरियन मसफसने 2 एकर जागा घेतली आणि कारखाना सुरू झाले. परंतु जास्त दिवस कारखाना चालू राहिले नाही, कारखाना बंद पडले. आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेविषयी सुद्धा काही वर्ष विचार केले नाही. कारखान्यामध्ये कामाला आलेले सर्व लोक परत गेले. परंतु काही वर्षामध्ये काही लोकांना आग्रह करून फादरकडे पुन्हा आले. तोपर्यंत त्या फादर कुरियन मसफसचा बदली झाले. त्याच्यानंतर मला वाटतं की 1990 फादर जॉन सिंगारेच्या काळामध्ये त्याने प्रयत्न करून खंडाळामध्ये लोकसंख्या जास्ती आहे, बाकी गावापेक्षा मेन रस्ता आहे, हायवे आहे, त्या ठिकाणी काही जागा शोधले. महागुरु स्वामीच्या प्रेरणेमुळे मी आलो होतो इथे पण 2 एकर जागा मिळाले. परंतु ताबडतोब शाळा सुरू करू शकलो नाही. परंतु त्याच्याविषयी त्या शाळेचं 2 एकरचा काय झालं म्हणून मी एक उदाहरणाने सांगतो. आपण कदाचित चीनी बांबू विषयी ऐकले असेल किंवा नसेल. चीनी बांबू आपल्या गावाकडे असलेल्या बांबू सारखेच नाही. चीनी बांबू त्याचे रोप किंवा बेंना लावल्यानंतर मातीत टाका 2-3 फूट खाली मातीमध्ये खत टाकून लावायचे आहे. लावल्यानंतर पाणी द्यायचे. 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, जवळ 5 वर्ष एवढे पाणी खत दिले तर सुद्धा वरती खूप पण येत नाही. 5 वर्षानंतर हळूहळू ते वरती खूप येईल आणि 5-6 महिन्यामध्ये 80-90 फूट तक वरती जाईल. ते वरती जायचे कारण किती जोरात वारा आले तर, तुफान आले तर ते वाकणार नाही, सरळ उभे राहतील. त्याचे कारण 5 वर्ष त्याचं मूळ एकदम जमिनी खाली जवळ किलोमीटर खाली गेलेले आहे. किती जोरात वारा आले ते सुद्धा वाकणार नाही म्हटलं. आणि त्या देशात लोक
बांबू चायनीज बांबू कापून इमारती बनवतात, घर बनवतात, बंगला बनवतात, पूल बनवतात. असा पक्का झाड आहे चायनीज बांबू. चायनीज बांबू विषयी सांगायचं खरं, 1990 मध्ये जागा घेतली, परंतु ताबडतोब काम सुरू करू शकलो नाही.